भाजपच्या विरोधात वातावरण तयार होऊ लागलेलं आहे का? भाजपच्या या विरोधात तयार झालेल्या वातावरणामुळं यांना निवडणुकीमध्ये पण अशा प्रकारचे रिझल्ट्स आता भेटू लागलेले आहेत का? मित्रांनो, तुम्ही फक्त 3 विधानसभांचा विचार करताय, परंतु तिथं लाखो लोक येतात आणि या लाखो लोकांपैकी मित्रांनो, ज्यांनी मतदान केलं, ते भाजपच्या विरोधात केलं का? हा प्रश्न देखील उपस्थित होतो. मित्रांनो, गुजरातची जागा जर तुम्ही सोडली, तर मध्य प्रदेश जिथं मित्रांनो बालेकिल्लाच झालेला आहे अख्खा मध्य प्रदेश तर एवढी पॉवर आहे या मध्य प्रदेशमध्ये, तिथे देखील काँग्रेसची सीट लागली, भाजपची सीट तिथे लागली नाही. मित्रांनो, बिहार जो की आणखीन एक मोठा बालेकिल्ला, त्या इलेक्शनमध्ये मित्रांनो संपूर्ण ठिकाणी जर तुम्ही बघितलं, तर कमीत कमी 180-190 ज्या आमदारांच्या सीट्स आहेत, त्या तिथल्या युतीला भेटल्या. म्हणजे जे जे-डी-यू आणि बी-जे-पी अलायन्स आहेत, त्याला भेटल्या आणि तिथे भाजपचा मुख्यमंत्री बसला. नितीश कुमार यांनी नंतर राजीनामा देऊन ते आता केंद्रात आहेत. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात मित्रांनो जिथं भाजपला साथ आहे, त्याच राज्यामध्ये एका ठिकाणी जिथं मित्रांनो 1995 पासून ते 2026 पर्यंत सलग भाजपचे उमेदवार जिंकत आलेले आहेत आणि त्या विजयाला मित्रांनो सुरंग लावलेला आहे आता प्रशांत किशोर यांनी. प्रशांत किशोर कोण आहेत? तर प्रशांत किशोर जे पण आपल्या देशामध्ये काही-काही आमदार तुम्हाला दिसतात, मुख्यमंत्री दिसतात, मंत्री दिसतात, यांचे कॅम्पेन हँडल करणारे एक असे व्यक्तिमत्व जे इलेक्शन कॅम्पेन जे असतात मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं, की बाबा रे, आमदार साहेब तुम्हाला परिपत्रकं वाटतात आहे. आमदार साहेबांची जाहिरात होतीये. आमदार साहेबांचं नाव सगळीकडे होतंय. हे नाव पोहोचवायचं काम आत्तापर्यंत प्रशांत किशोर करायचे आणि हेच करत-करत एवढं त्यांनी मोठमोठे नेते बनवले. साऊथमध्ये असेल, गुजरातमध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, बाहेर कुठेही असेल, सगळीकडे त्यांच्यामुळं कुठं ना कुठं त्या पॉलिटिकल पार्टीजला फायदा झाला आणि मित्रांनो शेवटच्या 2 वर्षात आता जर तुम्ही बघितलं यांनी जनस्वराज नावाचा एक पक्ष घेऊन आले. या पक्षाचे जर धोरणं तुम्ही ऐकले, तर तुम्हाला पण वाटेल बाबा रे, की हा व्यक्ती करू शकतो का या सगळ्या गोष्टी? हे ज्या मुद्द्यांवरती निवडणूक लढतात ते ऐकूनच तुम्हाला वाटेल, ना कुठली जात, ना कुठला धर्म, ना काहीही. हे फक्त विकासाबद्दल बोलतात. आपल्या बिहारमधले जे मजदूर आहेत, जे लोकं आहेत, ते बाहेरच्या राज्यांमध्ये कामासाठी जाऊ नयेत अशी यांची तळमळीची इच्छा आहे. आपण महाराष्ट्रातली किंवा गुजरातमधली किंवा इतर राज्यातली लोकं त्या बिहारसारख्या राज्यामध्ये जाऊन तिथे नोकरी करावीत, एवढं त्यांना बिहार डेव्हलप करायचं आहे. अशा प्रकारची स्टेटमेंट करणारे प्रशांत किशोर, मित्रांनो सरकारी शाळेत न शिकलेलं हे व्यक्तिमत्व गरीब आई-वडील, बैलगाडी चालवायचे आई-वडील, नोकरी करायची कुणाच्या तरी इथं. पोराला शिकवलं, शिकलं पोरगं. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी अक्षरशः मोठमोठे मंत्री, मुख्यमंत्री घडवले आणि त्यानंतर स्वतःहून राजकारणात उतरले, कारण त्यांना बदल करायचा आहे. मित्रांनो, बदल करायचा आहे म्हणून मी राजकारणातच आलेलो आहे आणि मला पुढं जाऊन खूप साऱ्या मोठमोठ्या गोष्टी करायच्या आहेत. अशा सगळ्या घोषणा करणारे, अशा सगळ्या भाषेतनं रूपांतर करणारे हे प्रशांत किशोर आता काय करतात पुढील 4 वर्षामध्ये हे बघणं पण नक्कीच राहील. मित्रांनो, ह्यांची विक्टरी जी आहे, मार्जिन जे आहे, तुम्ही जर ऐकलं भाजपच्या उमेदवारामध्ये आणि जनस्वराज पक्ष जो की एक नवीन पक्ष आहे, ज्या पक्षाला मागच्या इलेक्शनमध्ये एकही सीट लागली नव्हती ज्यांची, सगळीकडे त्यांना पराभवाला सामना करावा लागला होता. या पोटनिवडणुकीमध्ये तब्बल 19,400 मतांनी प्रशांत किशोर निवडून आलेले आहेत. या गोष्टीचं गांभीर्य जर तुम्ही जर बघितलं नीट मित्रांनो, भाजपवाल्यांनी जरी या गोष्टीचं गांभीर्य नीट घेतलं, तर त्यांना समजेल, की ही जी जागा आहे, ती राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबी ज्या मतदारसंघामधनं 3 वेळा निवडून आलेले आहेत, त्या मतदारसंघाची ही जागा प्रशांत किशोर यांनी जिंकलेली आहे. जर तुम्ही पॉलिटिकली बघितले, तर ही गोष्ट जी आहे ना, ती खूप मोठी होते. पराभव आणि विजय यांच्यामध्ये तुम्हाला जर फक्त वाटत असेल, की फक्त विजय झालेला आहे. परंतु जर तुम्ही बघितलं, एका भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाचे एवढे मोठे नेते, जे की पूर्ण भारतातल्या पक्षाला कंट्रोल करतात. विचार करा मित्रांनो, भाजप जो आहे, तो जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्या विधानसभेमधनं सलग निवडून येत होते, त्याच विधानसभेमधले हे नितीन नबी यांनी राजीनामा दिला. हे केंद्रामध्ये राज्यसभेवरती गेले, अध्यक्ष झाले आणि या ठिकाणी मित्रांनो नितीन नबी जे आहेत त्यांच्या जागी ही पोटनिवडणूक झाली आणि येथे अक्षरशः 19,400 मतांच्या फरकाने प्रशांत किशोर यांचा विजय झाला.
खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो ही. आणि यामध्ये जे भाजपचे उमेदवार आहेत ते दुसऱ्या स्थानी ढकलले गेले. जे-डी-ओचे जे उमेदवार आहेत, सॉरी, आर-जे-डीचे जे उमेदवार आहेत ते तिसऱ्या स्थानी ढकलले गेले. आणि या फेऱ्यांमध्ये मित्रांनो तुम्ही विचार करणार नाहीत. शेवटपर्यंत मित्रांनो जर बघितलं तर प्रशांत किशोर जे होते ते लीड करत होते. त्यामुळेच मित्रांनो ते निवडून आले. ते ज्या मुद्द्यांवरती निवडून आलेले आहेत, ते मुद्द्यांवरती त्यांनी काम करावं असं तिथल्या लोकांना वाटतं. ज्या प्रकारे बिहारमधली अवस्था आहे तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, किती बेकार अवस्था आहे तिथली. एखादा पूल जरी बांधला तरी तो चोरीला जातो. काही जरी केलं तिथं तरी लोकं पण अशी आहेत त्या बिहारमध्ये ते टिकून देत नाहीत. अशा जिल्ह्यातल्या, अशा विधानसभेमध्ये मित्रांनो स्वतःला त्या लोकांचा लीडर म्हणून पुढे येऊन निवडणूक जिंकणं व त्यांच्यावरती काम करणं खूप अवघड आहे. आता आपल्याला फक्त बघायचं आहे पुढच्या 4 वर्षामध्ये प्रशांत किशोर काय कायापालट करतात त्यांच्या मतदारसंघाचा. नक्कीच मित्रांनो तुम्हाला काय वाटतं प्रशांत किशोर यांच्याबद्दल कमेंट करून सांगा.